बरेच विद्यार्थी कन्फ्यूज असतात किंवा त्यांना समजतच नाही की न्यूमेरिकल्समध्ये आपलं कॅल्क्युलेशन चुकलं नाही पाहिजे किंवा व्यवस्थित कसं न्यूमेरिकल सॉल्व करायला पाहिजे. तर पहिल्यांदा तुम्ही ज्या चॅप्टरचे न्यूमेरिकल सॉल्व करत आहात किंवा प्रॅक्टिस करत आहात त्याचे पूर्ण फॉर्म्युलेज एका सेपरेट पेजवर लिहून घ्या, त्यांना पाठ करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करत असता पहिल्यांदा क्वेश्चन बरोबर वाचा, त्याच्यातला गिवन डाटा त्याच्यावरून व्यवस्थित लिहा. जर तुम्हाला कोणती गिवन डाटामध्ये गोष्ट कन्फ्यूज होत असेल तर त्याच्या युनिटवरून लक्ष द्या की हे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे. त्याच्यानंतर चेक करा सगळे युनिट्स SI युनिटमध्ये दिलेले असतील का, आहेत का, नसतील तर कोणाला कन्वर्ट करावं लागेल त्याला कन्वर्ट करा आणि छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स न सुरुवात करा. छोट्या छोट्या व्हॅल्यूज काढायचा प्रयत्न करा. नंतर तुम्ही मोठे न्यूमेरिकल्स ऑटोमॅटिकली सॉल्व करू शकता आणि तुम्ही न्यूमेरिकल्समध्ये परफेक्ट तेव्हाच बनवू शकता जेव्हा तुम्ही मॅक्झिमम न्यूमेरिकल सॉल्व करताल आणि वेगवेगळे न्यूमेरिकल सॉल्व करताल. मिस्टेक्स होत असतील तर आपल्या टीचर्सला दाखवा, जे हुशार मित्र आहेत त्यांना दाखवा किंवा तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता आणि आपले मिस्टेक्स अवॉइड करा किंवा करेक्ट करा आणि याच्यातून तुम्ही तुमच्या न्यूमेरिकलमध्ये इम्प्रूव्हमेंट सोडवण्याच्या पद्धतीमध्ये कॅल्क्युलेशन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. थँक्यू.